नमस्कार मंडळी. ओम चैतन्य नवनाथाय नमः. मित्रांनो, अंथरुणावर पडून देवाचे नाव घेत झोपी गेल्याने काय घडते? परमेश्वराचे नाव घेत झोपल्याने तुमच्यासोबत हे घडू शकते. त्यामुळे ही गोष्ट अजिबात हलक्यात घेऊ नका. मित्रांनो, अंथरुणावर पडल्यावर देवाचं नामस्मरण करत झोपत असाल तर समजा तुमचं आयुष्य बदलतंय. कधी तुम्ही लक्ष दिले का? दिवसभर कितीही गोंधळ, चिंता, धावपळ असू, पण जेव्हा आपण अंथरुणावर पडतो तेव्हा सगळं शांत होतं. देह थकलेला असतो, मन गोंधळलेलं असतं आणि त्यावेळी जर एखाद्याच्या ओठावर देवाचे नाव असतं तर समजा त्या मनुष्याच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे. होय मित्रांनो, रोज रोज झोपण्याआधी जर तुम्ही देवाचं नाव घेत असाल, झोपत असाल तर ते हलक्यात घेऊ नका. कारण तुम्ही त्या क्षणी केवळ जप करत नाही तर देवाशी जोडलेली ऊर्जा आपल्या शरीरात, मनात आणि आत्म्यात जागवता. झोपण्याआधीचा क्षण हा खास असतो. आपण अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड सर्वात जास्त सक्रिय होतं. झोपण्याच्या 5 मिनिटापूर्वी आणि उठल्यावर 5 मिनिटांचे विचार आपण त्या क्षणी मनात आणतो. ते थेट आपल्या अवचेतनात कोरले जातात आणि तेच विचार आपल्या आयुष्याला दिशा देतात. म्हणूनच जे लोक झोपण्याआधी देवाचे नाव घेतात ते देवाच्या ऊर्जेला अवचेतनात साठवतात. त्यामुळे त्यांचं मन शांत राहतं, भीती, नकारात्मकता, चिंता दूर होते. नामस्मरण म्हणजे देवाचं नाव म्हणणं नाही, ते म्हणजे देवाच्या उपस्थितीमध्ये अनुभव घेतो. राम, कृष्ण, शिव, गणपती, लक्ष्मी, साई, हनुमान, कोणतेही नाव म्हणा, पण भावना पवित्र ठेवा. देवाचं नाम हे स्पंदन आहे, कंपन आहे. प्रत्येक नावाकडे एक विशिष्ट कंपन असते जे आपल्या मनाच्या लहरी शांत करत झोपण्याआधी हे कंपन शरीरात आणि आत्म्यात प्रवेश करतात. झोप खोल लागते, मनातील भीती निघून जाते. दुसऱ्या दिवशी उठल्यावर नवा उत्साह येतो आणि देवाशी जुडले पण जाणवतं. तुम्ही म्हणाल हे सगळं अध्यात्म आहे, पण विज्ञानही हे सांगत झोपल्यावर आधी मंत्र किंवा नाम म्हणत म्हणजे मनात फ्रिक्वेन्सी शांत करणं. जेव्हा तुम्ही ओम नमः शिवाय किंवा जय श्रीराम म्हणता तेव्हा तुमचं ब्रेन अल्फा किंवा डेटा फ्रिक्वेन्सीमध्ये जातं. हीच फ्रिक्वेन्सी ध्यानाच्या वेळी मिळते. याच अवस्थेत मेंदू आध्यात्मिक ऊर्जा शोषून घेतो. झोप चांगली लागते, रक्तदाब संतुलित राहतो आणि नकारात्मक विचार दूर होतात. आता यामुळे मन शांती राहते आणि काळजी कमी होते. तसेच नकारात्मकता नाहीसे होते. नकारात्मकता शक्ती जवळ येत नाही. झोप गुणकारी होते, खोल लागते, मन ताजे तवाने होते, सकारात्मक ऊर्जा वाढते. सकाळी उठल्यावर चांगला मूड आणि प्रेरणा मिळते. आध्यात्मिक प्रगती, हळूहळू आत्मा जागृत होतो, देवाची अनुभूती मिळते. धनलक्ष्मीचा योग, जेथे देवाचं नामस्मरण असतं तेथे दारिद्र्य कधीच राहत नाही. जेथे तुमचं मन आपोआप आठवतं ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याचं नाव घ्याल. संकटापासून मुक्ती हवी असेल तर हनुमानाचा नामस्मरण, धनासाठी, धनलाभासाठी लक्ष्मीचं नामस्मरण, आरोग्यासाठी दत्तगुरूंचं नामस्मरण, मन शांतीसाठी साईनाथांचं आणि आध्यात्म उन्नतीसाठी शिवनाम. आता झोपण्याआधी नक्की काय करायचं? नंतर 1. झोपण्याआधी हात पाय धुवून बसा. नंबर 2. मिनिट शांत बसा आणि श्वासावरती लक्ष केंद्रित करा. 3. तुमचं मनातला सारा गोंधळ देवाच्या चरणी अर्पण करा. 4. मग शांतपणे देवाचं नाम घ्या. राम 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 किंवा ओम नमः शिवाय. 5 नाव घेता स्वतःला देवाजवळ जात असल्याची कल्पना करा. 6. जर मन हळूहळू शांत होत तसं
झोप स्वतःहून लागेल. देवाचं नामस्मरण हे अवचेतन स्पंदनाचे साधने आहेत. तुम्ही देवाशी संवाद साधत असता तेव्हा देव तुमचं जीवन आपल्या हातात घेतो. कधी कधी काही संकट टळतात, काही अडचणी सहज सुटतात, काही लोकांचा स्वभाव बदलतो. हे सगळं योगायोग नसतं, ते देवाचं नामस्मरण कार्य करत असतं असं म्हणतात. ज्याच्या ओठावर झोपताना देवाचे नाम असतं त्याचे रक्षण स्वतः देव करतो. अनेक लोकांनी अनुभव मला झोपण्याआधी साईबाबांचे नाम घेतल्याशिवाय झोप लागत नाही आणि खरंच त्यांचं आयुष्य शांत असतं. किती लोक म्हणतात राम नाम घेतल्यावर सगळं हलकं वाटतं. अगदी संकटात असलेले लोकही म्हणतात मी देवाचं नाम घेतो आणि दुसऱ्या दिवशी उपाय सोडतो. हे चमत्कार नाही, हे नामाचा परिणाम आहे. राम या नामामध्ये र म्हणजे अग्नी आणि म म्हणजे शांती, म्हणजेच नकारात्मकता जळते आणि मन शांत होते. ओम नमः शिवाय यात 5 अक्षरामध्ये पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतो. ते आपल्या शरीरातील 5 तत्वांना संतुलित करतात. जय राम साईराम यात भक्ती आणि विश्वासामध्ये अद्वितीय स्पंदन आहे. झोपण्याआधी हे म्हटल्यावर आपण पूर्णतः सुरक्षित जाणवतो. झोपताना शरीर विश्रांती घेत पण आत्मा प्रवास करतो. जर ते प्रवास नामस्मरणाच्या ऊर्जेने सुरू झाला तर आत्मा उच्च स्तरावरती जातो, देवाशी एकरूप होतो. यामुळे तुमचं आध्यात्मिक क्षेत्र स्वच्छ राहतं, वाईट स्वप्न येत नाहीत आणि मन नेहमी प्रसन्न राहतं. जर तुम्हाला वाटत असेल की काहीच बदल नाहीये, लक्षात ठेवा देवाचं नाम क्षणात परिणाम दाखवत नाही, पण परिणाम हळूहळू खोलवर घडत असतो. तुमचं मन शांत होतं, स्वभाव मृदू होतो, संकट कमी भासत जातात आणि एक दिवस तुम्ही म्हणाल खरंच हे नामस्मरण माझ्या आयुष्याचं परिवर्तन ठरलं. आजपासून फक्त 5 मिनिटं द्या स्वतःसाठी किंवा स्वतःला. झोपण्याआधी मोबाईल, चिंता, विचार बाजूला ठेवा आणि फक्त देवाचं नाम घ्या. हे नाम म्हणजे तुमचं कवच आहे. जसं लहानपणी आई अंगाई गीत गात असे, तसं आता देवाचं नाम हे तुमचं अंगाई गीत बनवा. एक दिवस येईल जेव्हा तुम्ही जाणाल की देव कधी दूर नव्हता, तो तर तुमच्यातच होता. तुमच्या ओठावर, तुमच्या श्वासावर, तुमच्या झोपेतही जर तुम्ही रोज झोपण्याआधी देवाचं नाम घेत असाल तर समजा तुम्ही देवाच्या कृपेच्या छत्रछायेमध्ये आहात. मित्रांनो, हे हलक्यात घेऊ नका, कारण अशा भक्तांचे रक्षण स्वतः देव करत असतो. ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो. ओम चैतन्य नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. जय श्री राम. राम भक्त हनुमान की जय. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य